नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्यांदा सांगतोय, हे मी कधी अशी अपील नाही करत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. बरोबर. बाकी आपण पॉलिटीच्या बाजूने भेटत आलोय. बऱ्याचशा गोष्टी आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या केलेल्या आहेत. आणि मागच्या वर्षीपासून मुलाखत मार्गदर्शन बाय वैभव शिवडे हा एक नवीन सेगमेंट सुरू केलाय. आणि या सेगमेंट अंतर्गत आपण मागे राज्यसेवेच्या मुलाखती घेतल्या, PSIच्या मुलाखती घेतल्या, असिस्टंट टाउन प्लॅनिंगच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यातनं काही रिझल्ट आलेले आहेत. तर त्या रिझल्टची माहिती मी तुम्हाला इथे देतोय. आणि नक्की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मधून पास होऊन जे इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी क्वालिफाय झालेले आहेत, किंवा यावर्षी जी लोक ज्या पदाशी संबंधित मुलाखती देणार आहेत, तर नक्की त्यांची मुलाखतीची संबंधीची स्ट्रॅटेजी किंवा रणनीती काय असावी, हे पुढच्या अर्धाभर तासात मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता जी 400+ लोक मुलाखतीसाठी क्वालिफाय झालेले आहेत, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार आणि विशेष अभिनंदन. कारण हा पहिलाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधला पहिला पेपर होता आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगला अभ्यास केलाय. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे आणि मुलींचा कट ऑफ मुलांपेक्षा जास्त लागलाय, हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. या सगळ्या लोकांचं अभिनंदन. आता तुमचा जो अंतिम टप्पा आहे, की तो तुम्ही टप्पा पार करणार आहात आणि मग तुम्ही सेवेमध्ये येणार आहात, तो अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि यावर्षी असं झालंय, त्या टप्प्याचं वेटेज थोडंसं वाढलंय. म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाल, तर त्यावेळेस 175च मार्क असतील. परंतु यावर्षी मात्र तुम्हाला 275 मार्कांची मुलाखत द्यायची आहे, हे तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा. म्हणजे झालंय काय, मुलाखतीचे गुण वाढलेत. म्हणजे याच्या अगोदर ज्यांनी राज्यसेवेची मुलाखत दिली असेल, तर ती 100 गुणांची दिली असेल. ओके. ज्यांनी युपीएससीची मुलाखत दिली असेल, तर ती त्यांनी 275 गुणांची दिली असेल. आणि ज्यांनी PSIची मुलाखत दिली असेल, तर ती 40 गुणांची दिली असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मुलाखतीचे गुण आहेत 275, म्हणजे तुमचे 275 गुणांसाठी ही मुलाखत चालणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. तरी हे मार्क वाढल्यामुळे काय होऊ शकतं, जसं UPSCला जास्त लोकांचं पॅनल बसतं, तसं म्हणजे अगोदर 2-3 पॅनलमध्ये सदस्य असायचे, तर आता पॅनलमधल्या सदस्यांची संख्या वाढू शकते. म्हणजे हे अजम्पशन आहे, हे गृहीतक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असंच होईल असं काही नाही. पण मी तुम्हाला सांगतोय, जर का मुलाखतीचं वेटेज वाढलं असेल, तर संख्या नक्कीच वाढेल. म्हणजे पॅनलमधल्या सदस्यांची संख्या वाढलेली दिसेल. दुसरं म्हणजे असंही झाले, की तुम्ही PSIच्या मुलाखतीला गेलात, तर तुम्हाला 2-3 मिनिटात बाहेर काढले. आता ही मुलाखत आहे राज्यसेवेची, बरोबर? राज्यसेवेच्या बाजूने बोलतोय. तर राज्यसेवेची मुलाखत आहे, गुण आहेत 275. मे बी पॅनलमधल्या सदस्यांची संख्या वाढली, तर तुमच्या ऍक्च्युअल मुलाखतीचा कालावधी वेळ वाढू शकतो. म्हणजे तुम्ही कमीत कमी अर्धा तास त्या 5 लोकांसोबत डील करण्याची तयारी ठेवूनच जावा. ठेवूनच जावा. त्या अर्ध्या तासात म्हणजे सगळं चित्र पलटू शकतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जिथं तुम्ही मॉकला जाल, आपणही मॉक घेणारच आहोत. जिथं तुम्ही मॉकला जाल, तर तिथं कमीत कमी अर्धा तास तुम्ही त्या पॅनल मेंबर बरोबर, त्या मॉक इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीबरोबर डील करण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात ठेवा. ओके. मुलाखती संबंधी अधिक माहितीसाठी माझा जो कॉन्टॅक्ट आहे, तर तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. टेलिग्राम आयडी देतो. याची एक PDF आपण बनवली, मुलाखत मार्गदर्शन बाय वैभव शिवडे. ती PDF कुठं मिळेल हे मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट टाकतोय. तर ही मार्क म्हणजे वाढलेले गुण 275. त्यामुळे 2 ह्या शक्यता आहेत. एक तर पॅनलमधल्या सदस्यांची संख्या वाढू शकते. दुसरं तुमचा मुलाखतीचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे 100% मुलाखतीचा कालावधी वाढेलच. तिथं काही कमी होणारच नाही. ही म्हणजे तिथं काही सांगायची गरज नाही. तो वाढेलच. तर नक्की ह्या मुलाखतीसाठी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? म्हणजेच रणनीती काय असायला पाहिजे? तर त्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. त्या अगोदर मागच्या वर्षी या सेगमेंट अंतर्गत मुलाखत मार्गदर्शन बाय वैभव शिवडे या सेगमेंट अंतर्गत मी ज्या काही मुलाखती घेतल्या होत्या, तर त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत, कारण रिझल्ट दाखवावे लागतात. तर साक्षी चाकूरकर MPSC 2024 मधून BDO पदी निवड झाली आहे आणि ही मुलाखत टॉपर आहे. 69 मार्क पडलेले आहेत. त्याच्यानंतर स्टेट टॉपर तुषार गायकवाड RFO MPSC 2024, म्हणजे कमी वेळात मुलाखतीला जास्त आउटपुट इथं आलंय. खूप आम्ही कमी वेळ काम केलं होतं आणि चांगलं आउटपुट आलंय. अलंकार जाधव PSI MPSC कंबाईन 2024 स्टेट टॉपर आहे. 40 पैकी 32 मार्क आहेत. तर हा एक म्हणजे प्रत्येक सेवेतला एक टॉपर आहे आणि यांच्याबरोबर मी काम केलं होतं. यांना मार्गदर्शन केलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदर मी 1 टू 1 डिस्कशनवरती भर दिला होता, की जो कॅन्डिडेट आहे तर त्याला मी बोलून 1 टू 1 डिस्कशन करत होतो आणि त्याच्यातनं बरेचसे सगळे प्रश्न सुटत होते. परंतु यावेळेला आपण 1 टू 1 डिस्कशन तर करतोय. याशिवाय चांगलं मॉक इंटरव्ह्यूचं सुद्धा आपण यावेळेस अरेंजमेंट करतोय. त्याच्यामुळे
तुम्हाला 1 to 1 डिस्कशनसाठी माझ्याकडे यावं लागतंय आणि मॉकसाठी तुम्हाला बाहेर जावं लागतंय असं होणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याशिवाय पीडीएफ ही तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देतोय. आता बघा, ही मी तयार केलेली मुलाखतीच्या तयारीची सप्तपदी आहे. 7 महत्त्वाचे पॉइंट जे मला वाटले, म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ऐकून, थोडंसं Googleवरती सर्च करून, ओके, किंवा जे तज्ञ लोक आहेत, म्हणजे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मॉक इंटरव्ह्यू होतात वेगवेगळ्या अकॅडमीचे, तर त्यांचं मत काय आहे हे सगळे एकत्रित करून मला वाटतं की एमपीएससीच्या दृष्टीनं राज्यातल्या आपण मुलाखती देतोय, तर हे 7 टप्पे असावेत आणि हे महत्त्वाचे 7 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे आपण ते पाहूया. पहिला टप्पा आहे सेल्फ अँड डॅप प्रिपरेशन. आता डॅप म्हणजे डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, यूपीएससीच्या बाजूनं तो भरून घेतला जातो, पण डॅप म्हणजे आपल्या दृष्टीनं जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्याचा जो अर्ज असतो त्याला आपण थोडा वेळ डॅप म्हणू. हो, त्याच्यामध्ये स्वतःची ओळख, म्हणजे तुम्ही ज्या अर्जामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या तुमच्या ओळखीमध्ये यायला पाहिजे. तर स्वतःचं नाव न सांगता तुम्हाला सगळी माहिती देता आली पाहिजे. मिनिमम वेळेत 2 तासात द्यायची नाही. पहिला मुद्दा. दुसरा, डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म, डॅफ अनालिसिस, गाव, जिल्हा, शैक्षणिक पार्श्वभूमी, छंद. कारण हे सगळं तुम्ही त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ते जर का माहीत नसेल तर हे तुमचे इथं हातचे मार्क जाऊ शकतात. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे. तुम्ही ज्या विभागातून आहात, ज्या जिल्ह्यातून आहात, ज्या तालुक्यातून, गावातून, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत का, काही समस्या आहेत का, त्या समस्यावरती काही उपाय आहेत का, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याच्याशिवाय मग तो डॅप इन म्हणजे तो क्लिअर नाही होणार, तो अनक्लिअर राहील. ओके, बरोबर. याची उत्तरे तयार करा आणि स्वतःचं रेकॉर्डिंग करा. म्हणजे काय करायचं, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही तयार कराल तर त्याची उत्तरं तयार करा की काय उत्तर असू शकतात. ही सगळी माहिती तुम्हीच भरली आहे आणि सगळी माहिती चांगल्या प्रकारे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे याची उत्तरं तयार करा. पेन आणि पेपरवरती काम करा आणि लिहून घ्या आणि त्याचं रेकॉर्डिंग करा आणि ते वारंवार ऐका. ओके, म्हणजे आवाजाची लयबद्धता, पुढचा पॉईंट मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे, हे गरजेचं आहे. दुसरा टप्पा आहे करंट अफेअर्स आणि महाराष्ट्र फोकस करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मागील 6 महिन्यातील महाराष्ट्रातील प्रमुख घटना आणि घडामोडी, त्याच्यामध्ये कृषी, उद्योग, आंदोलन, राजकारण आणि पर्यावरण याच्या संबंधी काही घडलंय का, हे तुम्हाला महत्त्वाचं माहित असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत म्हणजे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते. तिथं तुमचं ज्ञान चेक केलं जात नाही. म्हणजे तुम्हाला किती फॅक्च्युअल डाटा माहित आहे हे तिथं बघितलं नाही. ते त्यांनी प्रीला बघितलंय, ते त्यांनी मेन्सलाही बघितले, आता तर डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने बघितलंय. तिथं तुमचं काय चेक केलं जातं, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस दरवाजातनं आत एंट्री कराल, म्हणजे तुम्ही उगाच असं कसं तरी चालत आलाय की हा कॅन्डिडेट काही लायक नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस त्या खुर्चीवरती बसता तर तुम्ही खुर्चीवरती बसला याचा अर्थ तुमची मुलाखत नसते. खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याची मुलाखत होते. त्याच्यामुळं तुमचा आविर्भाव असा असला पाहिजे की मी ऑफिसर आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना मी ऑफिसर आहे असं समजून द्या, उत्तरं चांगली येतील. म्हणजे हे सगळे प्रयोग मी करून बघितलेत. म्हणजे जर का तुम्ही म्हणला मी ऍस्पायरंट आहे तर उत्तर तुमची तशीच येतील. म्हणजे चौकटीमध्येच तुम्ही खेळाल. म्हणजे त्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याची मुलाखत होत असते तेव्हा भावी अधिकाऱ्याची मुलाखत असते, हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स असणं, तुम्ही कॉन्फिडंट असणं महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. राज्य शासनाच्या अलीकडील काही योजना आहेत का, राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या घटना, नवीन विधेयक, न्यायालय निकाल, धोरणं काय आता झाले का नॅशनल लेव्हलला केंद्रात, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. प्रत्येक चालू घडामोडीच्या प्रश्नावर संतुलित मत तयार करायचं आहे. संतुलित असलं पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे. उगाच आता फॉर एक्झाम्पल जैनजीचं आंदोलन झालं, तुम्ही म्हणला की मला नाही आवडलं, हे चुकीचं आहे. काही जण म्हणला नाही नाही हे व्हायलाच पाहिजे. संतुलित मत मांडा. ओके, प्रत्येक वेळेला लोकशाहीला जे मान्य असतं ते तुम्हालाही मान्य असायला पाहिजे. ते संविधानात लिहिलंय ते सगळ्यांनाच मान्य आहे ना, तर ते आपल्यालाही मान्य असलं पाहिजे. आणि तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात, तुम्ही प्रशासनाचा भाग होणार आहात आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलायला लागला, ओके, संविधानाच्या विरोधात बोलायला लागला, लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागला, तर मग तो एक बॅड इम्पॅक्ट पडू शकतो. ओके, हे मागच्या वेळेला सगळी कामं याच्यावरती झालेली आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सध्याच्या जागतिक घडामोडी थोड्या पाहून घ्या. त्याच्यामध्ये युद्ध असेल, जकात असेल, दोन देशातली भांडणं असतील, ओके, म्हणजे अमेरिकेचे कारनामे असतील, इराण इराकीतली परिस्थिती असेल, ओके, तर हे तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे हा आपल्या चौकटीचा भाग आहे, दुसरा टप्पा. ओके, हा दुसरा टप्पा झाला. तिसरा टप्पा काय आहे, आता काय झाले, जेएनजीचं आंदोलन झाले, आरक्षणाचा मुद्दा आहे, महिला आरक्षण आहे, शेतकरी कर्जमाफी आहे, खाजगीकरण, सोशल मीडिया, ही बऱ्याचशा गोष्टी आहेत, तरुण आणि बेरोजगारी, यावर मुद्दे 3 ते 4 पॉइंट्स तयार करून ठेवायला पाहिजेत. प्रश्न इथं जाऊ शकतो. म्हणजे काय, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत तरी ते तुम्हाला इथून विचारले जाऊ शकतात. बरोबर, ते म्हणतील आरक्षणाची काही गरज नाही, तुमचं मत सांगा. लगेच तुम्ही असं म्हणू नका, नाही नाही आरक्षणाची काही गरजच नाही. ओके, संतुलित मत मांडा. तिथं तुमचं ओपिनियन विचारलंय, एकदम अशी तटस्थ उत्तर देऊ नका, नाही किंवा आहे. ओपिनियन आहे ना तुमचं, म्हणजे ते काहीतरी असूच शकतं.
ओपिनियन तुमचं बनलंच पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणू शकत. त्यांनी विचारलं की चला तुम्हाला काय वाटतंय की भारतातनं आरक्षण काढून टाकावं का? तुम्हाला सॉरी सर मला याचं उत्तर येत नाही. ओपिनियन ना तुमचं मत तिथं काहीतरी तयार झालं पाहिजे. तुमचं मत विचारलंय. एकतर ते चुकीचं असू शकतं किंवा बरोबर असू शकतं. पण द्या, मत द्या. कारण इथं खरी तुमची तपश्चर्या फळाला येऊ शकते ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये. कारण इथं तुम्हाला तुमचं मत सांगायचं आहे. आता ह्या प्रश्नाची वेगळी तयारी करायला पाहिजे का? नाही. हे ओपिनियन आहे. हे ऑन द स्पॉट जरी प्रश्न आले, तर त्या प्रश्नासोबत तुम्हाला डील करता आलं पाहिजे. ते असं विचारतील, की काय तुम्हाला वाटतं का भारतातली लोकशाही व्यवस्था धोक्यात आहे? तुम्ही म्हणणार, "सर नाही, नाही." पण मग बऱ्याचशा गोष्टी घडतायत ना, तुम्ही म्हणणार, "नाही सर, आहे, आहे." कसं काय आहे? तुम्ही असं म्हणू शकता, तर सध्या भारतातल्या लोकशाही व्यवस्थेसमोर काही अ, अडथळे किंवा काय म्हणतो आपण त्याला संकटं उभा राहिलेली दिसतायत. परंतु परंतु या संकटातून पुढे जात असताना भारताची लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होत चालली आहे. बॅलन्स उत्तर झालं, बॅलन्स. तर असं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्सला बॅलन्स पद्धतीनं डील करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे. उत्तराची रचना कशी असायला पाहिजे? थोडी पार्श्वभूमी सांगा, फायदे-तोटे सांगा आणि संतुलित निष्कर्ष काढा. कसा? संतुलित असावा. बॅलन्स कन्क्लुजन निघावं त्यातनं. नाहीतर तुम्ही विरोध दाखवताय किंवा तुम्ही पाठिंबा दाखवताय. ते म्हणतील, "महिलांना आरक्षणाची काय गरज आहे?" तुमचं मत काय याच्यावर? तुम्ही म्हणला, "नाही, नाही, काय महिलांना आरक्षणाची गरज आहे?" नाही, तुम्ही एका बाजूला झुकताय. एका बाजूला झुकायचं नाही. ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्ही नेहमी संतुलित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे कन्क्लुजन निघेल तर ते बॅलन्स स्वरूपाचं असायला पाहिजे. महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. संतुलित आणि तटस्थ उत्तराची तयारी करा. म्हणजे एक बाजू घेतली, एकच बाजू घ्या. नाहीतर निम्मी बाजू तुम्ही त्याच्या विरोधात बोलताय आणि निम्मी बाजू त्याच्या बाजूने बोलताय, असं नाही चालणार. फायदे तोटे दाखवा, पण कन्क्लुजन तुमचं एकच असायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा चौथा टप्पा आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. म्हणजे सपोज तुम्ही अधिकारी झालात तर काय कराल? किंवा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर काय कराल? किंवा उद्या तुम्ही एखादे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार झालाय, बरोबर? आणि एखादं आंदोलन झालं किंवा एखादी महिला तुमच्याकडे आली आहे, खूप गरीब आहे आणि ते अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करतील आणि ते म्हणतील, "हां, याच्यावरती तुमचं मत काय?" तर हा गोंधळून जाणारा प्रश्न आहे. म्हणजे कधी-कधी आपण असं करतो, की म्हणजे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आणि सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन याची तयारी आपण खूप कमी करतो. आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या नको आहेत त्या करतो. तर ह्या 2 प्रश्नांची सुद्धा तुम्ही तयारी केली पाहिजे. हे अशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. भ्रष्टाचार, राजकीय दबाव योजना पोहोचत नाहीत. ग्रामपंचायतीत समस्या यावर प्रॅक्टिकल उपाय सुचवायचे आहेत तुम्हाला. म्हणजे आता बरेचसे व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावरती व्हायरल होतात, लहान-लहान मुलांचे असतील, जनजीचे असतील. तर ते हे करतायत ना, तर याच्यावरती काय करायला पाहिजे तुम्ही? काही उपाय सुचवायला पाहिजेत. अशा किमान 10 ते 15 परिस्थितीवर स्वतःच्या नोट्स तयार करायला पाहिजेत. म्हणजे जर का असं त्यांनी विचारलं, की तुम्ही अधिकारी झाला तर काय कराल? ओके. तुमची पोस्टिंग गडचिरोलीत झाली तर तुम्ही काय कराल? तुमची पोस्टिंग तुम्ही ग्रामीण भागातले आहात, तुमची पोस्टिंग शहरी भागात झाली तर तुम्ही काय कराल? असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. सिच्युएशन क्रिएट करून. त्याच्यामुळे तुमचा प्रेफरन्स बघा. त्या प्रेफरन्समध्ये ज्या ज्या पोस्ट आहेत, तर सपोज तुमची पहिली डी-वाय-एस-पी असेल, पहिली तुमची डी-सी असेल, पहिली तुमची तहसीलदार असेल. तुम्ही म्हणाला ह्याच्या काही कधी म्हणजे जागाच नाहीयेत. मी सांगतोय फॉर एक्झाम्पल थोडा वेळ ऐकून घ्या. किंवा तुमची नायब तहसीलदार असेल, एस-सी-एस-टी असेल. ओके. पहिला प्रेफरन्स तुमचा त्याचा आहे. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे. असे 10 ते 15 परिस्थिती तयार करा, सिच्युएशन तुम्ही तयार करा. त्याचे उत्तर तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. 5वा टप्पा आहे मॉक इंटरव्ह्यू आणि फीडबॅक. कुटुंब किंवा मित्रांसोबत काय करायचंय? ह्या मुलाखतीची रंगीत तालीम करायची. शक्यतो जिथं तुम्हाला खूपच मार्क येतात आणि जिथं तुम्हाला वाटतं की माझी तयारी खरंच कमी होती, पण यांनी मला पॉझिटिव्ह फीडबॅक दिलाय, तरी सुद्धा थोडासा धोका आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की मी खूप तयारी केली आहे आणि त्यांनी मला निगेटिव्ह फीडबॅक दिलाय, तरीही धोका आहे. ओके. मला असं वाटतं की 3 ते 5 ठिकाणी तुम्ही मॉक देणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे जास्त ठिकाणी मॉक देत बसू नका. ते धोक्याचं ठरू शकतं. म्हणजे ठरू शकतं. 3 ते 5 तुम्ही मॉक द्या. हा आकडा माझ्या मते ठीक आहे. कारण 3 ते 5 मॉक म्हणजे खूप झाले. तुम्हाला कळेल की आणि जिथे-जिथे तुम्ही मॉकला जाताय तिथं तुम्ही काय करू शकता? म्हणजे आपणही घेतोय, मीही घेतोय मॉक इंटरव्ह्यू. तर काय नक्की पॉझिटिव्ह फीडबॅक काय आहे आणि निगेटिव्ह फीडबॅक काय आहे, हे तुम्ही बाजूला काढा आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करा. पुढच्या मॉकला हे सगळं उलटं झालं पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह फीडबॅकची संख्या कमी झाली पाहिजे, पॉझिटिव्ह फीडबॅकची संख्या वाढली पाहिजे. हे तुम्हाला करता येईल. म्हणजे मॉक त्याच्याचसाठी द्यायचे असतात. याच्यामुळे तुम्हाला काय समजेल? आवाजातील लयबद्धता, बसण्याची पद्धत, उत्तरांची रचना आणि अभिप्राय त्यांच्याकडून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून घ्या, की बाबा हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करा, चुका शोधा. म्हणजे त्याच्यामध्ये काय चुका असतो? जास्त हात हलवणं, आडखळणं, उगाच लांबलचक उत्तर देणं. पुढे त्याच्यावरती मी बोलतोय. तर हे सगळं होतंय का? हे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कळेल. म्हणजे नाही झालं, ऑडिओ जरी तुम्हाला अवेलेबल करून दिलं, तरी काही अडचण नाही. किंवा
ते फीडबॅक म्हणजे मी तर वैयक्तिक फीडबॅक देतो, त्याच्यामुळे काय अडचण नाही. मी व्हिडिओ वगैरे काय म्हणजे तशी सुविधा नाही आपल्याकडे. झाली तर मी तुम्हाला सांगेनच. तर मग तुम्ही ते करू शकता. त्याच्याबद्दल कोणताही डाऊट नाही. म्हणजे हे त्या फीडबॅकवरून किंवा त्या अभिप्रायावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या क्लिअर होतील आणि मग आयोगाच्या मॉकला तुम्हाला व्यवस्थितपणे जे आहे तर ते डील करता येईल. हा 5वा टप्पा. 6वा टप्पा आहे कॉन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बेसिक रिव्हिजन तुम्ही करून घ्यायचे. कॉन्स्टिट्यूशन आपण अभ्यासलंय, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. आणि प्रशासनाबद्दल तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे, कारण उद्या तुम्ही त्या पोस्टवरती जाणार आहात, तिथे जाऊन तुम्ही काम करणार आहात. म्हणजे पीएसआय असू द्या, पीएसआय बद्दल माहिती असायला पाहिजे. डीसी, डीवायएस, पीएससी, एसटी, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा इतर तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाल तर त्या पोस्टबद्दल तुम्हाला माहित असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटना आणि घटनात्मक प्रक्रिया, केंद्र आणि राज्यातील व्यवस्था काय आहे, म्हणजे ते बेसिक लेवलला ते त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करणारा असा कुठलाही मुलगा नाहीये की ज्याला माहित नाही. पण हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटला की जो तुमच्या लक्षातून जाऊ शकतो, म्हणून मी तो मुद्दाम घेतलेला आहे. राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, जिल्हाधिकारी, पंचायत व्यवस्था आणि असंच हे केंद्राच्या बाबतीत. हे राज्याच्या बाबतीत मी मुद्दाम सांगितलंय, कारण आपण एमपीएससीच्या बाजूने बोलतोय. आणि महाराष्ट्रातील प्रशासनिक व्यवस्था किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर महाराष्ट्रातलं कसं आहे आणि तुमचा पोस्ट प्रेफरन्स त्या स्ट्रक्चरमध्ये कुठे बसतोय, किंवा ते असंही विचारतील की बाबा तुम्ही डीवायएसपी झाला तर तुम्ही कोणाला रिपोर्टिंग करायचं असतं आणि तुम्हाला कोण रिपोर्टिंग करतं, म्हणजेच काय हायरार्की सांगा. हायरार्की, या हायरार्कीत डीवायएसपी कुठं बसतो विचारू शकतात ना. किंवा तुमचा प्रेफरन्स पहिला आहे नायब तहसीलदार, तर ते म्हणतील हा सांगा हायरार्की, आणि नायब तहसीलदार इथं कुठं बसतो विचारू शकतात. त्याच्यामुळे ते तुम्हाला सगळी ही प्रशासकीय व्यवस्था जी आहे तर ती माहित असायला पाहिजे. हे 6व्या टप्प्यात हे करा. 7व्या टप्प्यात पर्सनॅलिटी ग्रूमिंग करायचे, सॉफ्ट स्किल्स आणि फायनल टच द्यायचा आणि कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट करायचा आहे. हा शेवटचा आणि महत्त्वाचा 7वा टप्पा आहे या सप्तपदीतला. ड्रेस कोड तर स्वच्छ आणि सोबर असावा. आयोगाने मुलाखतीसाठी कुठलाही ड्रेस कोड डिसाईड केलेला नाही. म्हणजे आयोगाने असं लिहिलंय का कुठं, नाही ना तुम्ही ब्लेझरच घातलं पाहिजे, नाही ना तुम्ही शर्टिंगच केलं पाहिजे. मग आयोगाने सांगितलं नाही म्हणून आपण हाफचड्डीवर जाणं किंवा बरमुड्यावर जाणं ठीक आहे का? नाही ना, ते ठीक, ते बरोबरच नाही ना. आलं का लक्षात? म्हणजे काहीतरी ड्रेस कोड असावा ना. उद्या तुम्ही अधिकारी होणार आहात, एका प्रशासनातल्या महत्वाच्या पदावरती तुम्ही जाणार आहात, त्यामुळे त्या पदाला शोभेल असाच पेहराव तुम्ही परिधान करायला पाहिजे. तो स्वच्छ असावा, तो सरळ असावा, तो सोबर असावा, त्याच्यात तुम्ही हँडसम दिसाल. आलं का लक्षात? म्हणजे तुमची पर्सनॅलिटी ग्रूम होईल, म्हणजे अधिक दिमागदार दिसाल, हँडसम दिसाल, असं तुम्ही काहीही घाला. ओके. नाहीतर जंकी पंकी घालून काहीतरी गेलाय असं चालणार नाही. ड्रेस कोड साधा, स्वच्छ, सिंपल, सोबर असावा. बरोबर. बॉडी लँग्वेज नम्र अभिवादन करावं, डोळ्यात डोळे ठेवून संवाद करण्याचा प्रयत्न करा. आपण म्हणतो ना, जर का तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलत असाल ना तर त्याची सत्यता वाढते, जर का तुम्ही खोटं बोलत असलात तरी सुद्धा. त्याच्यामुळं आय कॉन्टॅक्ट होणं तुमचा गरजेचा आहे आणि तो व्यवस्थित असावा. नाहीतर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय आणि तुम्ही इकडे बघून उत्तर देताय, मग काय उपयोग आहे. बरं, आता आय कॉन्टॅक्ट करताना जर का 5 लोकांचं पॅनल बसलं असेल तर मग ज्याने प्रश्न विचारलाय फक्त त्याच्याकडेच बघायचं का? सुरुवात त्याच्यापासून करा आणि मग बाकीचे जे पॅनलमधले लोक आहेत त्यांच्यासोबत आय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर असं होतं, प्रश्न त्याने विचारलाय, आपण त्यांच्याकडेच बघून उत्तर देतो. बाकीच्यांना असं वाटू शकतं तो त्यांचा अपमान समजला जाईल. त्यामुळं काय करा, आय कॉन्टॅक्ट ठेवणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन, तुमचा संवाद महत्वाचा आहे. शांत, स्पष्ट, मध्यम आवाज ठेवा. ओरडून सांगू नका. म्हणजे हार्डली 1.5 हाताचं अंतर असेल तुमच्यात आणि त्यांच्यात. त्यामुळे तिथे काही ओरडून सांगायचं नाही. खूपच हळू आवाज बोलायचा नाही की त्यांना असं म्हणायला लागेल काय म्हणलाय, असं पण नाही व्हायला पाहिजे. मध्यम आवाज असायला पाहिजे. शांत चित्ताने बोला, एकदम स्पष्ट बोला. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात बोलू नका, की तुम्ही जे बोलताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा त्यांना ऐकायला गेलं पाहिजे. ओके. संवाद कौशल्य इथं महत्वाचं आहे. तिथं तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे किंवा स्ट्रेस हँडल करता आला पाहिजे. कठीण प्रश्न आला, माहित नाही हे नम्रपणे सांगण्याचा सराव करा. उगाच त्याला इगोवरती घेऊ नका, मग मला कसं काय येत नाही. ओके. जर का तुम्हाला असं वाटतंय एक गोल्डन रूल आहे या प्रश्नांना उत्तर कशी द्यायची, हे तुम्हाला मी मॉकच्या वेळेला सांगेन. आणि तो म्हणजे 2024च्या राज्यसेवेला आम्ही अप्लाय करून बघितलाय, लागू झालाय. तो पीएसआयला आम्ही अप्लाय करून बघितला, लागू झालाय. तो गोल्डन रूल काय आहे तर मी तुम्हाला तो नक्की सांगेन. बरोबर. त्याच्यामुळे तिथं स्ट्रेस तुमचा हँडल होऊ शकतो आणि तुम्हाला न येणाऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर येऊ शकतं. त्यासाठी काय करायचं मी ऍक्च्युअल आपल्याला भेटीत सांगतो. सेल्फ इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये डॅप, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन, 10 प्रश्नाची रिपीट प्रॅक्टिस तुम्ही थोडीशी करून ठेवणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यू हॉलचं वातावरण डोक्यात तयार करा. म्हणजे हे गरजेचं आहे बरं का, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मॉक द्याल असं समजायचं की हा आयोगाचा इंटरव्ह्यू आहे, नाहीतर काय मॉकच आहे, बघू काय होतंय. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही कुठेही मॉकला जाल, जसे तुम्ही आयोगाच्या मॉकला जाणार आहात, आयोगाच्या मुलाखतीला आयोगाच्या मॉकला नाही, आयोगाच्या इंटरव्ह्यूला जाणार आहात किंवा आयोगाच्या मुलाखतीला जाणार आहात, तसेच तुम्ही मॉकला जाणं अपेक्षित आहे. करा ना, वेल ड्रेसअप व्हा ना, काय अडचण आहे.
PSIच्या मुलाखतीचा किस्सा सांगतो. एका विद्यार्थ्याला मी सांगितलं होतं, थोडंसं सर तो म्हणे की मला अनकम्फर्ट वाटतंय. नाही म्हटलं, जसं तू मुलाखतीला जाणार आहात ना, आठवडाभर तू त्याच पेहरावामध्ये वावर. तू कम्फर्ट होशील. तो तसाच वावरला आणि रिझल्ट आला, काही अडचण नाही. त्यामुळं जिथे-जिथे मॉकला जाल ना, तुम्ही त्याच पेहरावात जाण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. ओके, कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. परंतु तो कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कन्व्हर्ट होता कामा नये. ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. अहंकार नको यायला. कॉन्फिडन्स असावा, तो ओव्हर नको व्हायला. आणि दृष्टिकोन कसा असला पाहिजे, अप्रोच पॉझिटिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे हे समजायचं, या पुढच्या अर्ध्या तासात म्हणजे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझ्यातलं जे काही बेस्ट आहे ना, ते मी बाहेर काढणार. आणि हे शेवटचं बेस्ट मी बाहेर काढणार. याच्या पलीकडे माझ्यात काहीच बेस्ट असू शकत नाही. जे तुम्हाला बेस्ट त्या अर्ध्या तासात बाहेर काढतील, ते अर्ध्या सगळं ते बेस्ट त्या अर्ध्या तासात तुम्ही बाहेर काढा. आलं लक्षात? तर ही सप्तपदी आहे किंवा हे 7 टप्पे आहेत, की जे मला वाटतंय मुलाखतीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. आता मुलाखतीमध्ये गुण मिळवून देणारे जे घटक आहेत, आपण त्याच्याबद्दल वन बाय वन पाहूया. पहिलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आत्मविश्वास असायला पाहिजे, अहंकार नको. मी मगाशी सांगितलं, हसतमुख, शांत, संयमी राहायला गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजले ते समोरच्याला दिसतंय. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही एंट्री केल्याच त्याला जाणवलंय, हां, हे घाबरले. मग ते ट्रॅप टाकतील आणि तुम्हाला अजून घाबरवतील. एकदा जर का तुमच्या हातातनं इंटरव्ह्यू त्यांच्या हातात गेला, पॅनलकडे गेला, तो पुन्हा माघारी घेणं कठीण असतं. तो येऊच शकत नाही. तुम्हाला बाहेरच पडायला लागतंय मग तिथनं. त्यामुळे नेहमी इंटरव्ह्यू तुमच्याकडे राहील. त्याच्यासाठी काय करायला लागेल, थोडंसं हसतमुख राहा, शांत राहा, संयम ठेवा. नाहीतर त्यांनी प्रश्न केला की लगेच माझं उत्तर तयार आहे, असं नका करू. थोडासा एखाद्या सेकंदाचा पॉज घ्या आणि मग उत्तर द्या. हा, त्यांना वाटेल, त्यांना असंही वाटणार नाही की तुम्ही पाठ केले, किंवा त्यांना असं वाटेल की हे जरा थोडंसं गडबडच करते. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. बसण्याची पद्धत असेल, नेत्र संपर्क असेल, आय कॉन्टॅक्ट आहे, हातवारे हे नैसर्गिक असावेत. नैसर्गिक कसे असावेत? तर तुम्ही हात ठेवलेत उगा असं 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 करून त्या काहीतरी त्यांना सांगायला लागलाय, काहीच पॉईंट नाही. नेहमी असे छातीच्या लेवलपर्यंत हात वर खाली झाले तर चालतं, व्यवस्थित वाटतं. जिथं गरज आहे तिथंच करा. नाहीतर त्यांनी विचारलं की सांगा तुमच्या गावातल्या 5 समस्या, त्यांना असं नका करू, सर पहिली समस्या ही, दुसरी समस्या ही, तिसरी समस्या ही, असं नका करू. असं करूच नका. तर त्यांनी 5 विचारलायत ना, 5च सांगा, जास्ती सुद्धा बोलत बसू नका. हे सगळं आपण मॉकला किंवा 1 टू 1 डिस्कशनला पाहूयाच. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल तुमच्यात आहे, नसेल तर ते डेव्हलप करा. एमपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह करतो याचा अर्थ ते आपल्याकडे अनावधानानं येतच. बोलताना स्पष्ट बोला, संक्षिप्त बोला आणि तर्कशुद्ध उत्तर द्या. तर्कशुद्ध बोला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे टू दी पॉइंट बोला. प्रश्न वेगळा आहे, तुमचं उत्तर वेगळंच काहीतरी आहे, असं होता कामा नये. नाहीतर मग काय उपयोग नाही. त्याच्यानंतर खूप लांबल्याचं किंवा छोटी उत्तरं देणं टाळा. त्यांनी विचारलं, ओके, त्यांनी काहीतरी विचारलं, फॉर एक्झाम्पल XYZ या प्रश्नाबद्दल या समस्याबद्दल तुमचं मत काय? नाही, माझं काहीच मत नाही. हेही चुकीचं आहे. किंवा त्यांनी असं विचारलं, ही XYZ समस्या आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? उगाच पार 2 तास त्याचं उत्तर देत बसू नका. काय उपयोग नाही होणार. ओके? म्हणजे मुद्देसूद असलं पाहिजे आणि खूप लांबलचकही नसावं आणि खूप छोटंही उत्तर नसावं. सोप्या आणि अस्खलित मराठी किंवा इंग्रजीत बोला. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर एक वाक्य बोलताय, त्याच्यात 4 शब्द आहेत. त्याच्यातले पहिले 5 शब्द आहेत. त्याच्यातले पहिले 2 शब्द मराठीत आहेत. दुसरे 2 शब्द इंग्लिशमध्ये आहेत आणि तिसरा शब्द मिंग्लिशमध्ये आहे, मराठी आणि इंग्लिश. असं काही करू नका. एकतर एक वाक्य कंटिन्यू मराठीत बोला किंवा कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोला. असा एखादा शब्द आहे की त्याला पर्यायी शब्द तुम्हाला ऑन द स्पॉट सुचलाच नाही. एकतर तो मराठीत बोला किंवा इंग्लिशमध्ये बोला. नाहीतर निम्म वाक्य मराठीत, निम्म वाक्य इंग्लिशमध्ये आणि राहिलेले 2 शब्द मिंग्लिशमध्ये. असं होता कामा नये. भाषेत सुद्धा फरक असला पाहिजे. त्याच्यासाठी भाषेचा गोंधळ होता कामा नये किंवा तो करू नका. नाहीतर मग उपयोग नाही होणार. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला कळेच भेटलं. पुढचा तिसरा मुद्दा आहे संतुलित आणि तटस्थ दृष्टिकोन ठेवा. एक बाजू घेतली ना, तीच बाजू ठेवायची. नाहीतर मग थोडा वेळ तुम्ही म्हणताय नाही, हे नाही व्हायला पाहिजे आणि परत तुम्हाला कळलं आपण चुकलोय, हा प्रोजेक्ट लोकांच्या दृष्टीने फायद्याचा आहे आणि परत तुम्ही म्हणता म्हणा नाही नाही सर, ते व्हायला पाहिजे. असं नाही. एक दृष्टिकोन घेतलाय ना किंवा एक अप्रोच तुम्ही त्याला फॉलो करताय ना, तर त्यालाच फॉलो करणं गरजेचं आहे. बॅलन्स अँड न्यूट्रल तुमचा अप्रोच असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. टोकाची मतं देऊ नका. पक्षपाती भूमिका घ्यायची नाही. तिथं तुम्ही दाखवून देऊ नका. तुम्ही काहीतरी फॉलो करताय आणि तिथं तुम्हाला त्याच्या विरोधात बोलायला लागतंय, तर मग ते तसंच राहू द्या. हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, ओपिनियन बेस्ड प्रश्नांना दोन्ही बाजू दाखवून मग आपला तटस्थ दृष्टिकोन मांडा. जर का त्यांनी विचारलं की महिला आरक्षणाचे फायदे आणि तोटे सांगा, नाही तुम्ही म्हणला सर याचे फक्त फायदेच आहे, याचे काही तोटे नाहीयेत, किंवा म्हणला नाही सर याचे फक्त तोटेच आहेत, याचा एकही फायदा नाही, तुम्हाला वाटतं ना हे महिला आरक्षणाचे फायदे आणि तोटे आहेत, तर दोन्ही बाजू त्यांना मांडा आणि मग त्याचं कन्क्लुजन काढा
आणि नेहमी तटस्थ दृष्टिकोन ठेवा. ओके. तुम्हाला वाटत असेल तर एखादी बाजू जर का असेल की बाबा ह्याचे फक्त फायदेच आहेत तर फायदेच मांडा आणि असं म्हणा की सर मला असं वाटतंय आता तरी सध्या याच्याबद्दलचा तोटा मला काही जाणवत नाहीये किंवा आठवत नाही. संपला विषय. पुढं संविधानिक मूल्य, कायद्याचा आदर, लोकशाही तत्व नेहमी लक्षात ठेवा किंवा ही तुम्हाला मान्यच असली पाहिजे. आलं लक्षात? ही सगळ्यांना मान्य आहे. तर हे तुम्हाला मान्य असले पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो, संविधानात जे लिहिले त्याच्या विरोधात बोलायचं नाही. लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं नाही. तुम्ही ज्या प्रशासनात जाणार आहात त्याच्या विरोधात बोलायचं नाही. नाहीतर ट्रॅप टाकू शकतो. एकदा पुन्हा सांगतो, एकदा ट्रॅपमध्ये अडकलं की अडकला तुम्ही. ओके? हे महत्वाचं आहे. चालू घडामोडी आणि स्थानिक ज्ञान, करंट अफेअर्स हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नाची माहिती ठेवा. आपल्या जिल्ह्याबद्दल, आपल्या विभागाबद्दल, आपल्या तालुक्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. तिथला भूगोल काय, अर्थव्यवस्था, संस्कृती, समस्या याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ही बेसिक माहिती आहे. तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव, आसपासचा प्रदेश हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रश्न त्याच्यावरती बनू शकतो आणि त्याचं उत्तर जर का तुम्हाला नाही आलं तर समजायचं आपलं सिलेक्शन होणारच नाही. कारण तुम्ही तिथं राहिलंय ना. ओके. आणि आपण एमपीएससीचा अभ्यास केला याचा अर्थ आपल्याला हे सगळं माहीत असतंच. त्यामुळे त्याची तयारी तुम्ही चांगली करून घेणं अपेक्षित आहे. चालू घडामोडीवर विचारलेल्या प्रश्नाची तथ्यपूर्ण आणि सकारात्मक पद्धतीने उत्तर तुम्ही द्यायला पाहिजेत. म्हणजे सध्या परिस्थितीत जे विषय सध्या चर्चेला आहेत तर त्याची उत्तरं तुम्हाला यायला पाहिजेत कारण ते सध्या चर्चेत आहे. नाहीतर याचं उत्तर येत नाही असं तुम्ही करू नका. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपला गोल्डन रूल तिथं अप्लाय करायचा. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. काय अडचण नाही ते मी तुम्हाला सांगतो. पुढं सकारात्मक आणि समस्या निराकरण करणारा दृष्टिकोन ठेवा. म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असला पाहिजे. म्हणजे अधिकारी होणार आहात ना. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची ॲस्पायरंट म्हणून मुलाखत होत नाही किंवा उमेदवार म्हणून मुलाखत होत नाही. त्या खुर्चीवर बसलेल्या भावी अधिकाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची मुलाखत होतीये. त्याची पर्सनॅलिटी टेस्ट होते. अप्रोच कसा असला पाहिजे, आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, समस्या निराकरणाचा दृष्टिकोन असला पाहिजे. समस्या निर्माण करण्याचा नव्हे, हे लक्षात ठेवा. बरोबर? त्याच्यामुळे समस्या सांगून फक्त नकारात्मक बोलू नका. त्यावरती उपाय काय असू शकतो हे सांगा. ओके. ते म्हणतील फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन ग्रामीण भागात पोहोचलं नाही. ओके. याचे कारण काय तुम्हाला वाटतंय? तुम्ही सांगितलं की बाबा ही 2 कारणं आहेत. ग्रामीण भागात बँका नाहीयेत. म्हणजे असं मी सांगतो फॉर एक्झाम्पल पकडा. मग तुम्ही काय म्हणू शकता याच्यावरती तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तुम्ही सांगितलं ही कारणं आहेत 2. बरोबर? आता उपाय सुचवला पाहिजे. उपाय काय सुचवा? बँक मित्र नावाची एक नवीन स्कीम आहे. तर बँक मित्र तुम्ही गावागावात पोहोचवू शकता. झालं. त्याचा उपाय झाला. ते काय म्हणतील, हां, काहीतरी वेगळं आहे. हे ऐकायला पण चांगलं वाटेल ना. फक्त कारणं सांगताय, समस्या सांगताय. पण त्याच्यावरती जर का तुमचं समस्येवरती उत्तरच नसेल, तर मग ते अर्धवट वाटतंय. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नेहमी तुमचा अप्रोच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्वरूपाचा असला पाहिजे. बघा, येस इट इज अ चॅलेंज बट इट कॅन बी इम्प्रूव्ड बाय. कशाने करता येईल? बाबा ह्याने हे इम्प्रूव्ह करता येईल. त्यामुळं असा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. प्रशासनामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल पद्धतीने कसे उपाय कराल हेही सांगा. हे नुसतं सांगायचं नाही. त्यांनी विचारलं, बरं बाय चान्स एखादा डॉक्टर असतो. तुम्ही डॉक्टर झाला आणि एक तुमची काय म्हणतो त्याला आपण नियुक्ती एका काय म्हणू आपण त्याला डॉक्टर आहात आणि तुम्ही अधिकारी झाला आणि एखाद्या आरोग्य आस्थापनाशी संबंधित पदावरती तुमची नियुक्ती झाली. तुम्ही मग तिथं समस्या आहे तुम्ही काय लगेच म्हणा उद्या मी सगळी व्यवस्था बदलून टाकेल. नाही होणार तुझ्याकडून. असं म्हणूही नका. मग काय कराल? मला जे काही मेडिकलचा अभ्यास करताना जे काही इथिक्स आहेत तर ते मी तिथं पहिल्यांदा बेसिक लेव्हलला अप्लाय करीन आणि माझ्या डॉक्टरकीचा तिथं कसा अधिकाधिक उपयोग करून घेता येईल असं करा. तर मग मी डॉक्टर आहे मला सगळं माहिती आहे ना उद्या 2 दिवसात तिथली व्यवस्था बदलून टाकतो. नाही होणार. असं बोलूही नका. नेहमी रिअलिस्टिक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वास्तववादी तुमची उत्तर असली पाहिजेत. आलं लक्षात? आणि प्रॅक्टिकल पद्धतीने बोला. प्रॅक्टिकल पद्धतीने. जे शक्य आहे तेच करता येईल असं म्हणायचं. जे शक्य नाहीये, जे तुमच्या टप्प्यातच नाहीये किंवा जे तुमच्या अधिकार क्षेत्रातच नाहीये, ते तुमच्याकडून होऊच शकणार नाही. म्हणजे अधिकारी झाल्यावर सांगतोय. जे अधिकार क्षेत्रात आहे तेवढंच बोलणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल बोलणं गरजेचं आहे. बरोबर? तिसरं प्रामाणिकपणे आणि स्पष्टता ठेवा. ऑनेस्टी अँड क्लॅरिटी असली पाहिजे. माहीत नसेल तर सरळ सांगायचं की माफ करा, सध्या मला याच्याबद्दल माहीत नाहीये, पण यावर मी अभ्यास करीन. म्हणजे त्यांचं काय म्हणजे त्यांचं मत काय होईल पॅनल मेंबरचं, की नाही बाबा हे पोरगं किंवा पोरगी बाहेर गेल्यानंतर याच्याबद्दल वाचेल किंवा पाहून घेईल हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. चुकीची माहिती देणे टाळा किंवा अंदाज लावणे टाळा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यांनी असं विचारलं, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? आणि तुम्हाला आठवलंच नाही. तुम्हाला कोणीतरी सांगितलं असतं, नाही, नाही इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडंट राहायचं आहे. म्हणा 24 कोटी.
ते अजून एकदा खरंच 24 कोटी आहे? नाही ना तुम्हाला नाही 24 कोटी आहे. संपला विषय तो. कसं काय माहित असू शकतं? म्हणजे एवढं चुकीचं तुम्ही बोलूच शकत नाही. जो फॅक्च्युअल डाटा आहे, जो सगळ्यांना माहित आहे, तो तुम्हालाही माहीतच असला पाहिजे. बरं त्यांनी असं विचारलं, काय वाटतं तुम्हाला, की तुमच्या जिल्ह्यात विहिरींचं प्रमाण किती टक्के आहे? बाय चान्स हे तुमच्या जिल्ह्यात विहिरींचं प्रमाण खूप नगण्य आहे. पण लॉजिक लावू शकता ना सर, असं मला वाटतंय, की 10 ते 15% शेतकऱ्यांकडे विहिरी असाव्यात. अंदाजे. आलं लक्षात? पण त्यांनी विचारलं महाराष्ट्राची लोकसंख्या सांगा. तुम्ही रेटून बोललाय 24 कोटी. कुठे गेलं? डबलच करायला लागलाय तुम्ही. असं नका करू. अंदाजे फेकत बसायचं नाही. हे लक्षात ठेवा. ओके? उत्तर देताना किंवा संवादात स्पष्टता ठेवा. एकदम स्पष्ट बोला. कम्युनिकेशन ब्रेक झालं नाही पाहिजे. एकदा कम्युनिकेशन ब्रेक झालं, की त्याचे निगेटिव्हच परिणाम होतात. ते मागच्या वर्षी अनुभवले बऱ्याच वेळेला. ते सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर अभिरुप मुलाखती आणि सराव, मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. ओके? त्याच्यासाठी हे आपलं सगळं जे आहे, तर ते चाललेलं आहे. घरच्या घरी किंवा मित्रांसोबत सराव करा. जी संस्था किंवा मार्गदर्शक मुलाखती घेत आहेत त्यांच्याशी चर्चा करा. नकारात्मक अभिप्राय जे आहेत किंवा निगेटिव्ह फीडबॅक जे आहेत शक्यतो ते टाळा. आता केलंय आपण सगळं. आपण प्री पास झालोय, मेन्स पास झालोय आणि आता आपण मुलाखतीला क्वालिफाय झालेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, बऱ्याच वेळेला मॉक खूप चांगले जातात, खूप तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक येतात आणि ऐनवेळी आयोगाच्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी उलट्या होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही गोष्टींना फेस करा किंवा असंही असू शकतं, की तुम्ही खूप चांगल्या 10-15 प्रश्नांची तयारी केली आणि तुम्हाला सगळ्यांनी सांगितले, "नाही, नाही, हेच प्रश्न विचारतील, हेच प्रश्न विचारतील." तर ऐनवेळी गेल्यावर तिथे मागच्या वेळेस माझा एक अनुभव सांगतो. एक कॅन्डिडेट होती, मुलगी होती, डॉक्टर होती. म्हणजे मेडिकलच्या बाबतीत तिचे एवढं ज्ञान कोणालाच नसू शकतं. मी त्याचा मॉक घेतला होता. मी त्याला सांगितलं, "जर का मेडिकलवरती मॉक गेला, 101% तू सिलेक्ट होणार." पण तिथं झालं असं, इंटरव्ह्यू ह्याच्यावरतीच गेला, मेडिकलवरतीच गेला. पण तिने जी उत्तरं दिली होती, त्या उत्तरानं पॅनल मेंबर सॅटिस्फाय झाले नाही. असं नको वाटायला, की तुम्ही जे उत्तर देताय, ते पाठ करून आलाय. त्यामुळे त्यांचा प्रश्न आला, की क्विक तुमचं उत्तर रेडी आहे. असं व्हायला नको. पाठांतर केलेलं तिथं चालणार नाहीये. जर का केलं, तर ते पॅनल मेंबरला समजता कामा नये. हे लक्षात ठेवा. नाहीतर पाठांतर केलं, म्हणजे त्यांचा प्रश्न यायच्या आत मायक्रो सेकंदात तुमचं उत्तर रेडी आहे. म्हणजे श्वास घ्यायच्या आत तुम्ही असं उत्तर तयार करायला लागलाय. तर ते चुकीचं इंडिकेशन जाऊ शकतं. त्याच्यामुळे पाठांतराचा भाग नसायला पाहिजे. स्वतःचा आवाज व्हिडिओ रेकॉर्ड करून बघा. चुका त्याच्यातनं तुम्हाला ओळखता येतील. जे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करा. त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या चुका समजतील किंवा त्या ओळखता येतील. हे आपलं कॉर्ड टाकायचा कानात, मस्तपैकी बसायचं. काय बोललो? जिथं मोठ्याने बोलणं अपेक्षित होतं, तिथं तुम्ही मिळमिळीत बोलताय. जिथं मिळमिळीत किंवा सॉफ्ट बोलणं अपेक्षित होतं, तिथं तुम्ही आवाज चढवून बोलताय. तर असं होता कामा नये. काही जणांना मोठ्याने बोलायची सवय असते. काही जणांना हळू बोलायची सवय असते. ओके. काही जण व्यवस्थित बोलतात. कुठं आवाज चढवायला पाहिजे. आता त्यांनी तुम्हाला बाय चान्स कोणाची जर का छंद, हॉबी असेल, काय असेल हॉबी किंवा छंद? गायन आणि त्यांनी म्हटलं, की मन गाणं. तुम्ही आता ते एखादं गाणं असेल, तर ते मला ते सुराबद्दल काही एवढं काही कळत नाही. त्याचा हाय सूर असेल किंवा त्या आलाप वगैरे घ्यायचा असेल आणि तुम्ही तिथं लय असा लो वाला आलाप घेतला, तर नाही, तुझी हॉबी गायन नाही. आलं का लक्षात? त्यामुळे त्याची तयारी तुम्ही करायला पाहिजे. हे तुम्हाला त्याच्यानं कळेल. ओके. आता ही जी फ्रेम मी ठेवलेली आहे, हे तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन दिसतंय. इकडे भारताची संस्कृती, आपला तिरंगा दिसतोय. हे मुद्दाम ठेवली. इथून पुढे जे व्हीजेसी स्टडीच्या ॲपवरती, YouTube चॅनलवरती लेक्चर येतील, ती सगळी या फ्रेममध्ये येतील. ही आजपर्यंत मला आवडलेली सगळ्यात बेस्ट फ्रेम आहे. सगळा कंटेंट याच्यावरती लावून मी व्यवस्थितपणे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ही फ्रेम कशी वाटते एकदा तुम्ही मला सांगणं अपेक्षित आहे. तुम्ही काय करू शकता अभिरूप मुलाखतीसाठी एमपीएससी आणि यूपीएससी टॉपर्स. ओके. टॉपर्स म्हणजे काय? ज्यांचं सिलेक्शन झालंय ते. टॉपर्स असं काही नसतं. उद्या तुम्ही पास झाला, तुम्ही टॉपर्स व्हाल. बरोबर. त्यांनी दिलेले मॉक इंटरव्ह्यू, त्यांचे व्हिडिओ येतात. दृष्टी आयस आहे किंवा दिल्लीचे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत. त्यांचे काय येतात? मॉक इंटरव्ह्यू येतात. ते त्यांच्या YouTube चॅनलवरती टाकतात. मग पण असंही होऊ शकतं बरं का. जर का तुम्ही सारखे मॉक इंटरव्ह्यू बघायला लागला व्हिडिओ, तर त्यांनी ठराविक प्रश्नाची तयारी अशी करून घेतलेली आहे. मग तुम्हाला वाटतं, नाही, नाही, ह्याला चांगले म्हटलेत, मग आपण तेच उत्तर इकडे छापलं तर नाही चालणार. त्याच्या वेळेस सिच्युएशन वेगळी होती, तुमच्या वेळेस सिच्युएशन वेगळी असू शकते. त्यामुळं फक्त ते मॉक इंटरव्ह्यू बघा. त्याच्यातली उत्तरं डोक्यात छापून तशीच उत्तरं देण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा कार्यक्रम फसवू शकतो. तुम्ही प्रश्नाची तयारी केली 100, आत गेल्यावर त्या 100 मधला एकही प्रश्न विचारला नाही, तर मग अवघड होईल. आलं लक्षात? त्यामुळे तयारी करा. पण त्याच्या अपोजिट वेगळे प्रश्न आले, तर त्याही प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत.
त्यामुळे या 2 तयारी ठेवणं अपेक्षित आहे. ओके, समजलं? पुढं पोशाख आणि देहबोली म्हणजे ड्रेस कोड आणि बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे? साधा, सोबर, औपचारिक कपडे, पुरुषांना पांढरा शर्ट, हलका रंग, महिलांसाठी साधा सूट किंवा साडी, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात असा काहीही करा. नाहीतर काही जणांचं असं असतं की मुलींच्या बाबतीत शक्यतो साडी घालायची कधी सवय नसते, मग साडी घातलेली असते तुम्ही आणि बऱ्याच वेळेला ती साडी आवरता आवरता तुमच्या नाकी नऊ येतं. किंवा काही जणांना असं मुलांना असं सांगितलं असतं नाही ब्लेझर घालायलाच लागते, तुम्ही ब्लेझर घालता त्याच्यात तुम्ही अनकम्फर्ट असता. आत्ताच PSIच्या मुलाखतीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या मुलाला ब्लेझर घालायची कधीच सवय नव्हती. त्याने ब्लेझर घातलं आणि ब्लेझरचा जो मागचा भाग होता तो थोडासा वर आला आणि त्या पॅनल मेंबरने तो भाग खाली केला आणि त्याचं सिलेक्शनच नाही झालं. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप कम्फर्टेबल आहात बसण्यात, उठण्यात, चालण्यात, असा त्या त्या अधिकारी पदाला शोभेल असा पोशाख तुम्ही परिधान करणं गरजेचं आहे आणि त्याला अनुषंगून तुमची देहबोली तुम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके, बसताना पाठ सरळ ठेवा, हात व्यवस्थित मांडीवर ठेवा, हात चिटकवल्यासारखे ठेवू नका. एकदम असं की पहिल्यापासून असे ताट नका करू तसं. त्याचा काहीच फायदा नाही होणार. जिथं हातवारी करायची गरज आहे तिथं हातवारी करा. मी तेच सांगतोय असं 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 करत बसू नका. ते छातीच्या लेवलला तुमचे हात आले पाहिजे मग ते ठीक आहे. पण जिथं करायचे तिथं करा. नाहीतर प्रत्येक शब्दाला सर असं, तसं, असं नका करू. ते नाही चांगलं नाही वाटत. बरोबर? प्रश्न ऐकून थोड्या वेळाने शांतपणे उत्तर द्या. म्हणजे प्रश्न त्यांचा संपू द्या व्यवस्थित. पहिला प्रश्न ऐका. नाहीतर तुम्हाला असं त्यांनी सांगितलं की तुमचं नाव काय? म्हणजे असं नाही ते विचारलं बाय चान्स तुमचं नाव काय? वैभव शिवडे. मग त्यांचं उत्तर तर येऊ द्या. त्या प्रश्न तर संपू द्या. त्यांनी असं म्हटलं पुढं, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या गावातून येता? त्यांनी असं म्हटलं तुमचं नाव काय? लगेच माझं उत्तर रेडी आहे. नाही. पहिला प्रश्न संपू द्या. थोडा पॉज घ्या सेकंदाचा एखाद्या आणि मग तुमचं उत्तर द्या. ओके? म्हणजे उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्ही पहिला उत्तम श्रोताही होणं गरजेचं असतं. म्हणून ऐकून घ्या समोरच्याला आणि मग तुम्ही तुमचं उत्तर द्या. शक्यतो प्रतिप्रश्न करू नका. काउंटर क्वेश्चन करूच नका. म्हणजे आपलं जेवढं वय आहे ना वय आपलं, तेवढा त्यांचा प्रशासनातला अनुभव आहे. इव्हन त्याच्यापेक्षा जास्तच असेल. त्यामुळे त्यांना क्रॉस चेक करण्यात काहीच पॉईंट नाही. त्यांना काउंटर क्वेश्चन करण्यात काहीच पॉईंट नाही. ते मुद्दामून एखादी गोष्ट चुकीची तुम्हाला विचारतील, मुद्दामून. ते तुम्हाला जाणवूही नाही देणार ही गोष्ट चुकीची आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की त्यांनी प्रश्न विचारला याचा अर्थ ते बरोबरच असेल आणि तुम्ही त्यांना मग काउंटर करायला लागणार. नाही, नाही सर हे असं आहे. काउंटर प्रश्न करण्याच्या भानगडीत शक्यतो पडूच नका. नाहीतर मग बऱ्याच जणांना असेही झाले आत्ता ह्या राज्यसेवेला, तर मला असेही म्हणजे ज्यांच्यासोबत मी बोलणं झालं ते म्हणे, "सर असं मला वाटलं की मी इंटरव्ह्यू देत नाही, मी गप्पा मारतोय." त्याचा अर्थ ट्रॅप आहे तो. तो ट्रॅप आहे. ओके. ते तुमच्यावर जास्तच फ्रेंडली झालेत याचा अर्थ त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही. तर काहीतरी पहिल्यांदा चुकलंय. मग ते फ्रेंडली होते. म्हणजे एक राज्यसेवेतली कॅन्डिडेट होती तिला असं म्हटलं सर काहीतरी ती चुकीचं बोलली होती म्हणजे चुकीचं उत्तर दिलं होतं. ते म्हणले काय राव तुम्ही तर चुकीचे उत्तर देताय. ते म्हणले हो ना सर. संपला तुमचा गेम तिथंच. म्हणजे काय राव म्हणला की तुम्ही त्याला हसून डील करताय आणि हो म्हणा हो ना सर म्हणताय चुकलंय. मग काय उपयोग आहे? अशी जास्त फ्रेंडली झालं तरी तो ट्रॅप आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर? पुढं प्रशासकीय परिपक्वता दाखवा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅच्युरिटी तुमच्याकडे असली पाहिजे. उत्तरामध्ये लोकहित, कार्यक्षमता, पारदर्शकता यांचा विचार दिसला पाहिजे. ओके. पब्लिक इंटरेस्ट पाहिजे, इफिशियन्सी पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही जे उत्तर देताय त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. कारण त्याच्याचसाठी तुम्ही प्रशासनात चाललाय. महाराष्ट्रातली प्रशासन व्यवस्था अधिक अधिक लोकाभिमुख व्हावी. तुमच्या सेवेचा, प्रशासकीय सेवेचा लोकांना फायदा व्हावा आणि राज्याचा उद्धार व्हावा याच्यासाठी तुम्ही प्रशासनात चालला. त्यामुळे या 3 गोष्टी तुमच्या उत्तरात आल्या पाहिजेत. नेहमी मी अधिकारी झालो तर असा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना असं म्हणू नका मी अधिकारी झालो तर हे करीन. नेहमी मी अधिकारी झाल्यावर म्हणजे असं उत्तर देतानाच त्या आधी मी सुरुवातीला सांगितलं. मुलाखत तुमची नाही, खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याची आहे. ओके, हा अप्रोच ठेवा. पुढं सुसंगतता, कन्सिस्टन्सी असू द्या. ते 2 वाक्य काय बोलताय, ते एक वाक्य तुटतंय, दुसरं वाक्य सुरू होतंय. हे कंटिन्युटी पाहिजे थोडीशी वाक्यात. तर तुम्ही जे बोलताय ते कंटिन्यू असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याचं उत्तर कसं देऊ शकतो? तुम्ही म्हणताय माझा जन्म सोलापूर जिल्ह्यात झालाय आणि पुढे काहीच नाही सांगितलं. पुढे डायरेक्ट म्हणताय की तुम्ही मग मी आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालोय. म्हणजे काही इथं काही लॉजिकच लागत नाही ना. तुमचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झालाय आणि तुमचं दुसरं वाक्य आहे मी आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालोय. काय आहे? तुमचा परिचय विचारलाय ना मग तुमचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झालाय. माझं शिक्षण इथे इथं झालंय.
एवढे दिवस मी अभ्यास केलाय आणि आता मी मुलाखतीला क्वालिफाय झालो किंवा मी मुलाखत देतोय असं. म्हणजे 2 वाक्य वेगळी आहेत किंवा तिथं ब्रेक होतोय असं समोरच्याला जाणवू देऊ नका. आलं लक्षात? हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर सुसंगत उत्तरे द्या, सहसा विसंगती टाळा. ओके. आणि हे तुम्हाला कसं करता येईल, तुमच्या ज्या अर्जात माहिती व्यवस्थित भरलेली आहे तर ती माहिती तुम्ही एकदा वाचायला पाहिजे. रेफरन्स काय आहे, ओके, जी सर्टिफिकेट तिथे किंवा डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय म्हटलंय तुम्हाला माहित असला पाहिजे. ओके. पुढं आता मुलाखतीसाठी तुम्ही हे करायचं नाही. काय करायचं नाही? पहिला आहे, जास्त आत्मविश्वास किंवा अहंकार दाखवू नका. ओव्हर कॉन्फिडन्स नको. कॉन्फिडंट राहा. ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे पहिला. दुसरा, पॅनल मधील सदस्यांचा प्रश्न तोडू नका, मध्येच उत्तर देऊ नका. बऱ्याच जणांना हे असं होतंय, हे मी अनुभवलंय, पाहिलंय, ऐकलंय, त्यांना मी सांगितलंय. प्रश्न पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊच नका किंवा त्यांना मध्ये तोडूच नका. त्यांना बोलू द्या आणि मग तुम्ही बोला. प्रतिप्रश्न विचारू नका किंवा करू नका काउंटर क्वेश्चन. खूप लांबलचक स्पष्टीकरण देत बसू नका. नाही द्यायचं. म्हणजे अधिकाऱ्याने कसं बोलायला पाहिजे? चौकटीत बोलायला पाहिजे, टू दी पॉइंट बोलायला पाहिजे आणि अप्रोच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असला पाहिजे. उगाच लांबलचक उत्तर देण्यात काय अर्थ नाही. त्याचं कन्क्लुजन काढणं जे आहे तर ते थोडंसं अवघड जाऊ शकतं. चुकीची माहिती किंवा अंदाजे उत्तर देणं टाळा किंवा ते देऊ नका. तक्रारीसारखे वाटेल असे नकारात्मक बोलू नका. म्हणजे तुमच्या बोलण्यात असं वाटतं की हे तक्रारच करतंय किंवा हे प्रत्येक पॉइंटला उगाच ते पॉइंट आउट करतं की हा हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. असं करत बसू नका. ते उपयोगाचं नाही. पुढं, राजकीय पक्ष विवादांवर उघड पक्षपाती भूमिका घेऊ नका. पक्षपाती तुम्ही आहे, XYZ या पक्षाचे तुम्ही आहात, सक्रिय सदस्य आहात, त्याबद्दल मला काहीच डाऊट नाही. पण उगाच तिथे पक्षपाती भूमिका घेऊ नका. दाखवून देऊ नका की मी ह्या XYZ पक्षाचा आहे. कार्यक्रम फसू शकतो. बरोबर. अवघड प्रश्नावर गोंधळलेले किंवा अस्वस्थ दिसू नका. म्हणजे एखादा अवघड प्रश्न झालाय, आउट ऑफ द बॉक्स आहे, मी त्याची तयारीच केली नव्हती आणि तुमच्या चेहऱ्यावरती लगेच 12 वाजलेत, झालं. मग ते तुम्हाला मुद्दाम ट्रॅकमध्ये टाकतील. पुन्हा मग इंटरव्ह्यू त्यांच्या हातात गेला आणि परत माघारी आणणं मग कठीण आहे. पुढं, हातपाय जास्त हलवणं, खुर्चीवर वाकून बसणं, सतत तोंडावर हात फिरवणं इत्यादी गोष्टी टाळा. या गोष्टी केला याचा अर्थ तुम्ही घाबरला आहे. जर का यांना एकदा त्यांना कळालं तुम्ही घाबरलाय, मग तुमचा विषय संपला. त्यामुळं हे शक्यतो टाळा. म्हणजे गेल्या एकदा खुर्चीवर बसेपर्यंत थोडंसं नॉर्मल हालचाल करा पायाची. एकदा जर का तुम्ही त्या खुर्चीवर सेट झाला, मग पुढचा अर्धा तास तुम्हीच आहात तिथे. तुम्ही मग फोडणार मला माहित. ओके. त्यामुळे या गोष्टी करूच नका मुलाखतीच्या वेळेत. आता या गोष्टी करायच्या. सगळ्यात महत्वाचं, रिअलिस्टिक किंवा वास्तववादी उत्तर द्या. प्रॅक्टिकल उत्तर द्या. मी मागे सांगितलं डॉक्टरचं उदाहरण तसं. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही अधिकारी झाला, आरोग्य असल्यामुळे तुमची निवड झाली, सगळंच बदलून टाकीन, नाही होणार ते. नाही होणार. म्हणजे बऱ्याच अधिकाऱ्यांना ते जमलं नाही. तुम्हाला काय एका दिवसात जमणार आहे. त्यामुळं रिअलिस्टिक बोला. अप्रोच तो असला पाहिजे. आत्मविश्वासाने पण नम्रपणे बोला. मी सांगितलंय. ओव्हर कॉन्फिडन्स नको. कॉन्फिडन्स असावा. नम्रता असावी सगळ्यात महत्वाचं. ओके. हे महत्वाचं आहे. प्रश्न नीट ऐका. 2-3 सेकंद विचार करा आणि मगच उत्तर द्या. पॉज घ्या. काय अडचण नाही. मग उत्तर द्या. स्पष्ट, संक्षिप्त आणि तर्कशुद्ध उत्तर द्या. एकदम स्पष्टपणे बोलायचं. संक्षिप्त बोला आणि तर्कशुद्ध, हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला पुढच्या 10 दिवसात तुम्हाला याची तयारी करायची आहे. संतुलित आणि तटस्थ दृष्टिकोन ठेवा. टोकाची भूमिका घेऊ नका. हे वारंवार मी सांगतोय. त्याच्यानंतर संविधान आणि कायद्याचा आदर करा. माहिती नसेल तर प्रामाणिकपणे सांगा की बाबा मला माहित नाही, परंतु मी जाणून घेण्याचा प्रयत्न करीन. ओके. हे महत्वाचं आहे. समस्या निराकरण दृष्टी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हा ठेवला पाहिजे. चालू घडामोडीने आपल्या जिल्ह्याबद्दल पुरेशी तयारी करून ठेवा. हे गरजेचं आहे. योग्य पोशाख, ड्रेस कोड परिधान करणं गरजेचं आहे. तो स्वच्छ असावा, तो सोबर असावा, कपडे फॉर्मल औपचारिक असावेत, हे गरजेचं आहे. नाहीतर झंकी पंकी नाही चालणार. नाहीतर तुम्ही म्हणा सर तुम्ही कुठे तुम्हीच म्हणला ना आयोगाने असं काय ड्रेस कोड सांगितला नाही. उद्या अधिकारी होणार आहात ना, मग त्या पदावरती तुम्ही जाणार आहात तर त्या पदाला शोभेल असा पोशाख, असा ड्रेस कोड मुलांनी आणि मुलींनी परिधान करणं गरजेचं आहे. ओके. हसतमुख, संयमी आणि सभ्य राहा, हे गरजेचं आहे. म्हणजे खरं तर हे जर का तुम्हाला मेंटेन करता आला, हे 11व, तर इंटरव्ह्यू तुमच्या दृष्टीने जास्त अवघड होऊच शकणार नाही. तर हे तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे. हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. ओके. आलं लक्षात. पुढं प्रश्न कशावर विचारले जाऊ शकतात यावर्षी? म्हणजे तुमचे जे 275 मार्क आहेत तर ते 275 गुण याच्यावरती मला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या 275 गुणासाठी एक तुमचा वैकल्पिक विषय, त्याच्यामध्ये गणित आहे,
फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, सोशलॉजी आहे, अँथ्रोपोलॉजी आहे का PSIR आहे, माझा विषय आहे. म्हणजे ते सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचा वैकल्पिक विषय, तुमच्या पालकांचा व्यवसाय किंवा नोकरी काय आहे त्याच्यावरती प्रश्न जाऊ शकतो. खेळाविषयी तर आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, त्याच्यानंतर इतर खेळ क्रिकेट आहे. हे जे तुम्हाला जे आवडतं, जर का बाय चान्स प्रश्न विचारला तर त्याच्यावरती जाऊ शकतो. बरोबर. आता मागच्या वेळेला माझ्याकडे कॅन्डिडेट होती, तिला प्रश्न विचारला, आम्हाला तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की तू कुठला तरी स्पोर्ट खेळतीये, पण ती कुठल्या स्पोर्टमध्ये नव्हती. असं सांगितलं की मी फक्त थोडी एक्सरसाइज म्हणून धावते. त्यांनी त्याच्याबद्दल क्रिटिकल प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि जम्बलिंग तिचं तिथं झालं. अनावधानानं तिचं सिलेक्शन नाही झालं, पण यावर्षी ते 100% तुम्हाला दिसेल. ओके. खेळाविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही ज्या खेळाबद्दल तुम्ही एखादा खेळ जर का तुम्ही खेळत असाल तर त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. बुद्धिबळ खेळताय तर ते काय म्हणतात त्याला, पट किती घरं असतात, म्हणजे बुद्धिबळाबद्दल खरंच प्रामाणिकपणे सांगतो, मला काहीच माहित नाही. त्यामुळे मी त्याच्यात जात नाही. राजाची भूमिका काय, वजिराची भूमिका काय, त्या सोंगट्या किती असतात, ते कसं कसं ते तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे. क्रिकेट तर ते किती यार्डचं असतं, मैदानाची लांबी रुंदी किती असते, किती खेळाडू असतात, राखीव किती असतात, T20 काय, 50-50 काय, वन डे काय, कसोटी काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. IPL, WPL सगळं माहित असायला पाहिजे, नॅशनल इंटरनॅशनल सगळं. ओके. तुमचा प्लॅन बी काय आहे, म्हणजे बाय चान्स तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमचा प्लॅन बी काय आहे, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. ओके. पुढं मुलींसाठी स्वसंरक्षणावरील प्रश्न येतील, शक्यता आहे, कारण मुलींचा कट ऑफ जास्त लागलाय. तर मला वाटतं यावर्षी एखादा प्रश्न म्हणजे प्रत्येकच मुलीला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल, सद्यकालीन परिस्थितीचा विचार करता. त्यामुळे याची तयारी करा. इतर राज्याविषयी जे काही प्रश्न आहेत तर ते येऊ शकतात. इतर राज्यात काय चाललंय त्याच्याबद्दल तुमचं मत विचारलं जाऊ शकतं. सगळ्या बाजूने आर्थिक, सामाजिक, राजकीय, महिलांबद्दल, मुलांबद्दल सगळं. त्यामुळं इतर राज्यात जे सध्या चर्चेत आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रश्न इकडून विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि बाकी या 6 व्यतिरिक्त जे प्रश्न विचारले जातील तर ते आपण मॉकमध्ये किंवा 1 to 1 डिस्कशनमध्ये आपण बोलणारच आहोत. मी तुम्हाला माझा नंबर जो आहे तर तो 96 नंबर मी तुम्हाला माझा देऊ तर देतो. हा नंबर घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 9665274459 9652744459 कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि माझा टेलिग्राम आयडी आहे वैभव शिवडे. मॉक बद्दलची जी अधिक माहिती आहे तर ती मी तुम्हाला लवकरच देतोय आणि 1 to 1 डिस्कशन असेल तर कधी, कुठं, कसं होणार हे मी तुम्हाला लवकरच सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण एक बाजू तुमची मजबूत करण्याचा प्रयत्न करूया. आणि मी नेहमी सांगतो ही प्रोसेस आहे, म्हणजे अर्धा तास मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझ्यात आतापर्यंत जे काही बेस्ट होतं त्या पुढच्या अर्ध्या तासात मी त्या इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये गेल्यावर बाहेर काढणार आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा. आणि जर का तुम्ही टिकून राहिला ते अर्धा तास 2000% तुम्ही जिंकून जाचा. ओके. आणि तोच कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी किंवा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण मॉक इंटरव्ह्यू आणि 1 to 1 डिस्कशनचं आयोजन करतोय. त्याच्याबद्दलची अधिक माहिती जी आहे तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती सगळीकडे पोस्ट करतोय किंवा व्हॉट्सअपच्या चॅनलवरती, तर तुम्ही तिथं जॉईन व्हा. PJS ई स्टडी नावाचा आपला प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. PJS ई स्टडी सगळ्या सोशल मीडियावरती आपण उपलब्ध आहोत. तर तिथं तुम्ही त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मला फॉलो करा. बाकी तुमचे जर का काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. पर्सनल मला बोलायचं असेल तर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे याच्यातनं जे अधिकारी बाहेर पडतील मी म्हणतो ते IASच्या तोडीचे अधिकारी असतील. खूप लोकांनी चांगला अभ्यास केलाय. तर मी माझ्या समोरची उदाहरणं सांगतोय. ते जीव तोडून पोरांनी या डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलाय. त्याच्यामुळं ह्या ज्या मुलाखती होत आहेत तर डिस्क्रिप्टिव्हच्या बाजूने तुमची पहिली आणि शेवटची मुलाखत असावी. आणि या मुलाखतीतनं किंवा या 2025च्या ॲडमधनं तुमच्या हातात कुठली तरी पोस्ट असावी. या तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. बाकी या सगळ्या प्रक्रियेच्या, मुलाखतीच्या प्रक्रियेच्या बाजूनं मी तुमच्यासोबत आहे. कोणत्याही परिस्थितीत काहीही माहिती लागू द्या, मला विचारा, भेटा. आपण त्याच्यावरती तोडगा काढण्याचा, सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करूया. आणि या टप्प्यातनं तुम्हाला पार करून आयोगाच्या अंतिम निवड तुमचं नाव कसं असेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.